जय भीम मंडळी, मी तुमची लाडकी निकिता. का तुम्हालाही रेस्टॉरंटमधलं खायला आवडतं आहे पण ते घरी आपण बनवू शकत नाही, तशी चव येत नाही किंवा खूप टाईम टेकिंग आहे त्यामुळे तुम्ही बनवत नाही, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. तर चला, आज मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने व घरच्या मसाल्यांनी बनणारी पनीर काजू मसाला घेऊन आलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पनीरला मॅरिनेट करायचं आहे. मी इथे अमूलचं पनीर घेतलेलं आहे. त्यामध्ये दही, मिरची पावडर, धने पावडर, पनीर मसाला व हळद व चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करायचं व 30 मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं. तुमच्याकडे टाईम कमी असेल तर तुम्ही 15 मिनटंही ठेवू शकता. तर चला आता ग्रेव्हीची तयारी करूया. एक कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिरा टाकायचा. जिरा तडतडला की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो, 2 हिरवी मिरची व लसूण, अद्रक हे सर्व मिक्स करायचं. थोडंसं लाल होऊ द्यायचं. लाल झालं की ते काढायचं व त्याला थंड करून त्याची प्युरी काढायची. त्याच कढईमध्ये काजूसुद्धा फ्राय करायचं. काजू फ्राय झाला की त्याचीसुद्धा प्युरी काढायची. त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा व तेजपत्ता टाकायचा. ते टाकून आपण जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते टाकायचं. छान त्याला फ्राय करायचं. त्यानंतर जी आपण ग्रेव्ही बनवली होती ती टाकायची. छान त्यालाही तेल सुटूस्तोवर फ्राय करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये काजूची प्युरी टाकायची व छान फ्राय करायचं व तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी त्यानुसार पाणी टाका. त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ व कोथिंबीर टाकून तुमची पनीर काजू मसाला रेडी आहे. तर तुम्हीही नक्की बनवा व मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडले की नाही. व अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला तुम्ही सबस्क्राईब करा व तुम्हाला नेक्स्ट कोणची रेसिपी हवी आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.